वावटळी मावळल्या तुफानाचा सूर्योदय. कालचक्र रोखण्याची कोणातही हिंमत नाही. तशी असते तर कुरुक्षेत्रावर अभिमन्यूला भगवान श्रीकृष्णांनी नक्कीच वाचविले असते. 2025 मध्ये अनेक घटना घडल्या. त्यात शिवसेना ठाकरेंना नामोहरम करण्याचा पाताळ यंत्री प्रयोग झाला. सध्या चालूच आहे. धरमपाजी बिरू यांचा जगाचा निरोप घेणे या ठळक घटना होय. या घटना मनाला चटका लावतात, वेदना देतात. स्वर्गीय बाळासाहेबांनी मोदींना मदत करून चूकच केली काय, असा प्रश्न उभा राहतो. पहलगाम हल्ला, अहमदाबाद विमान अपघात, चिन्नास्वामीवर चेंगराचेंगरी, सोनम वांगचुक यांना अटक, इराण इस्रायल युद्ध, चीनचा हिंदुस्थानी जमिनीवर ताबा, मनरेगामधून महात्मा गांधीजींचे नाव वगळले, सर्व अपराधांची कामे करून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. मतचोरीचा धंदा तेजीत असल्याने आता त्यांना ग्रामपंचायत सुद्धा जिंकण्यास जड जात नाही. निवडणूक आयोग बोलू शकत नाही. कोर्टाच्या हाताला लकवा मारला आहे. ठाकरे बंधूंनी 20 वर्षांचा अबोला सोडला. मराठीच्या मुद्द्यावर विरोधकांना बेचकीत घेऊन कान फटविण्याचे ठरविले. पिसाळलेले त्यामुळे भूमिगत झाले. मुंबईचा महापौर खान भैया किंवा मराठी असण्यापेक्षा मुंबईकरांच्या समस्यांना सोडविणे गरजेचे झाले आहे. हे काम ठाकरेच करू शकतात अशी मुंबईकरांची तीव्र भावना आहे. याच तुफानाचा सूर्योदय 2026 मध्ये पाहण्याचा योग येणार आहे. कंबोडिया या मुठभर देशाने भगवान श्रीविष्णूंची मूर्ती सुरंग लावून फोडली तरी यांना वेदना झाल्या नाहीत. देशात विरोधकांवर कॅमेरा लावून लक्ष ठेवतात. जेफ्री एप्स्टीनने भल्याभल्यांना लिपस्टिक लावण्याचे समोर आले आहे. आता हिंदुस्थानात कोणाच्या गालाचे कोर्ट मार्शल होईल ते 2026 मध्ये कळेलच. मात्र ठाकरे बंधूंचा करिश्मा हा नवा सूर्योदय घेऊन येईल. हिंदू खतरे में है अशी बॉम्ब ठोकणाऱ्यांना हाच एकमेव उतारा आहे. ज्यांना अक्कल नाही ते ठाकरेंवर बोलतात, मात्र तुफानाला रोखण्याचे बळ त्यांच्याजवळ नाही. नवीन वर्षात भीमा कोरेगावला जो उत्सव होतो, शौर्य दिन म्हणून पाळला जातो, तो कितपत योग्य आहे की अयोग्य आहे यावर बी चर्चा व्हायला पाहिजे. कारण 1 जानेवारी 1818 मध्ये भीमा कोरेगाव येथे पेशवे आणि इंग्रजांमध्ये घमासान लढाई झाली. त्यात मागासवर्गीय 500 बंधूंनी इंग्रजांच्या बाजूने लढताना पेशव्यांच्या सैनिकांकडून वीर मरण पत्करले. मग या वीरांना शौर्य पुरस्कार प्रदान करायचा. कारण जर 1 जानेवारी 1818 रोजी हेच बहादूर पेशव्यांच्या बाजूने लढले असते तर तेव्हाच इंग्रजांना पोबारा करावा लागला असता आणि इंग्रजांना हिंदुस्थानवर 150 वर्षे राज्य करता आले नसते. परंतु 1 जानेवारी 1818 रोजी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाला आणि पेशवाईचा अंत झाला. तेथून इंग्रजांनी 150 वर्षे आपल्या देशावर राज्य केले. ह्या वीर बहादूर जवानांनी इंग्रजांच्या बाजूने लढाई करून काय मिळविले व आता स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्याची गरज वाटते का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन वर्षात नवनवीन घटनांचा आढावा घेतला जातो. नवीन घटनांचे मार्गदर्शन केले जाते. अशाच प्रकारे या 15 जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा निवडणुकांचा धुराळा उडणार आहे आणि त्या दिवशी मतदान होऊन 16 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मित्रांनो, आता या 15 तारखेला नेमका कोणाचा विजय होईल आणि कोण नवीन वर्षाच्या सूर्योदयाचा गुलाल उधळेल ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा.